आता वरती अपूर्णांक दिलेले आहेत आणि प्रश्न इथे दिलेला आहे बघा, या अपूर्णांकाचा चढता क्रम लावल्यास मध्यभागी येणाऱ्या अपूर्णांकाच्या अंश व छेदातील फरक किती। आता ज्या अपूर्णांकाचा छेद लहान असतो, ज्या अपूर्णांकाचा छेद लहान असतो तो अपूर्णांक मोठा असतो, म्हणून आता चढत्या क्रमाने लावताना सुरुवातीला हा येईल बघा 9/8, दुसरा येईल 9/7, तिसरा येईल 9/6, चौथा येईल 9/4, 9/3, 9/2 आणि 9/1 आला। आता इकडून 1 2 3 आणि इकडून 1 2 3 हा मध्यभागी हा आला आणि 9 - 4 = 5, म्हणजे दोन अपूर्णांकातला फरक कोणता आला, 5 आला। म्हणजे ज्या अपूर्णांकाचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा असतो।